आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून। नमस्कार, मी ईशा जगताप। आरोग्याचा अश्वमेध या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। जर तुम्ही मागचा भाग पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल की मी त्यावेळी होती माधव बागमध्ये आणि आज देखील मी आहे माधव बागमध्ये। तुम्ही माझ्या मागे पाहू शकत असाल एक सुंदर असं प्राचीन मंदिर तुम्हाला पाहायला मिळत असेल, पण या प्राचीन मंदिरात कोणतीही देवता नाहीये। होय, इथे देवता नाहीये, तर इथे वास आहे पंचमहाभूतांचा। खरं तर या पंचमहाभूतांच्या मदतीने रुग्णांना आजार दूर होण्यास तसंच त्यांच्या मनाला शांती मिळण्यास फार मदत मिळते असं डॉक्टर सांगतात। असं का बरं हे त्यांच्याचकडून जाणून घेऊया। चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। स्वागत करूया डॉक्टर रोहित साने यांचं। डॉक्टर रोहित साने आपलं माधव बागच्या सर्व डॉक्टरांचं, इथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांचं आणि इथे वैद्यकीय सहलीसाठी आलेल्या सर्वांचं मी झी24 तासकडून कार्यक्रमात स्वागत करते। चला तर मग आता अजिबात वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, मी आज या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा केली तेव्हा आपल्या प्रेक्षकांना एक सुंदर असं प्राचीन मंदिर दाखवलं, पण हे खरं आहे का? मी त्यांना तर सांगितलंय की या मंदिरात देवता नाहीये, तर या मंदिरात राहतात पंचमहाभूत आणि या पंचमहाभूतांच्या मदतीने रुग्णांच्या मनाला शांतता मिळते, सकारात्मकता मिळते। हे कसं शक्य आहे डॉक्टर? आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की आपलं शरीर जे आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे। म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जर आपण बघितलं तर ह्या पंचमहाभूतांना आपल्याला छान ठेवण्यासाठी आपला खरा देव कोण आहे तर हे पंचमहाभूत आपला देव आहे असं आपण इथे समजत असतो। म्हणून ह्या देवळात जर तुम्ही बघितलं तर ह्या देवळात कुठल्याही देवाची मूर्ती नाही का? कारण का माधवबागमध्ये सगळ्या धर्मांची लोक येत असतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे येत असतात आणि सगळ्यांना बरं करणं हा डॉक्टरचा ॲक्च्युअल धर्म असतो। सो तो धर्म आपण पाळायचा प्रयत्न करतोय। म्हणून ह्या देवळात जर तुम्ही बघितलं तर आपण एक फक्त दिवा ठेवलेला आहे। तो दिवा जो बनलेला आहे तो पृथ्वीच्या महाभूताने बनलेला आहे। त्याच्यात जे तेल आहे ज्याच्याने दिवा पेटत राहतो तो तेल जे आहे ते आप आहे, म्हणजे जल आहे। त्यातली अग्नी म्हणजे अग्नी महाभूत आणि त्याच्या आजूबाजूला जो हॅलो दिसतो तो म्हणजे आकाश महाभूत आणि त्या अग्नीला फडफडताना जेव्हा आपण बघतो ते म्हणजे वायू महाभूत। सो ह्या पंचमहाभूतांना आपण जर नमस्कार केला तर हे पंचमहाभूत छान राहतील, हाच तो कन्सेप्ट। म्हणून कुठल्याही देवाला नमस्कार करायच्या अगोदर ह्या आपल्याला देवाला जर आपण नमस्कार केलेला असेल, आपल्या शरीराला आपण नमस्कार केलेला असेल तर ते सर्वात मोठा देव आहे असंच आपण इथे समजून चालत। अगदीच अगदीच खूपच सुंदर असा अर्थ सांगितलाय आपल्याला डॉक्टरांनी। खरं तर डॉक्टर, आपल्या रुग्णांना सुद्धा आपल्या अनुभव सर्वांसोबत शेअर करायचे आहेत, तसंच त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, आपण त्यांची मतंही जाणून घेऊया। मी रावसाहेब शिरसाट अहमदनगर इथून आलेलो आहे। मी 2019ला माझ्या आईला घेऊन आलो होतो। आईला बायपास सांगितलं होतं, परंतु आम्ही चौघ भाऊ आणि एक बहीण आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आईचं वय आता सध्या 78 वर्ष आहे। जर बायपासमध्ये आईला तेवढं सहन नाही झालं तर आई त्याच्यात जाऊ शकते अचानक। त्याच्यामुळे आपलं माधवबागला घेऊन जाऊ आणि काय आपल्याला 1, 2 किंवा 5 वर्ष आपल्याला आई पाहायला भेटेल तेवढं ठीक आहे। तर मी जवळजवळ 8 वर्ष झाले, आईची तब्येत एकदम ठणठणीत आहे सध्या। आणि नंतर मला तोच त्रास झाला, म्हणजे आमची ती हिस्ट्रीच, कुटुंबाची हिस्ट्रीच मला बी त्रास झाला। आता मला बी 1.5 वर्ष झाले, मला 5 ते 6 ब्लॉकेजेस सांगितले होते, 5 ते 6। आणि मला डॉक्टर म्हणजे ज्यावेळेस मी एन्जिओग्राफी केली तर डॉक्टर मला सोडतच नव्हते। आम्ही राजकीय म्हणजे वजनदार कोणाला तरी फोन करून सांगितलं की त्यांना सांगा सोडायला, म्हणजे एवढी परिस्थिती होती। आणि मला म्हणले तुम्ही आता घरी एकटे जाणार का? म्हणलं मी हो एकटाच जाणार आता। नाही तुम्ही एकटे घरी जाऊ नका कोणाला, कारण मी एकटाच गेलो एन्जिओग्राफी करायला, मला तू कोणाला तरी घरून बोलून घ्या। परंतु मी काय बोलवलं नाही, पण त्यांनी सांगितल्याच्या नंतर मला थोडासा हे झालं, म्हणजे हे झालं मला थोडी, आणि मी थोडासा घाबरायला लागलो। परंतु मन घट्ट केलं आणि घरी आलो। मग मी निर्णय घेतला आता आईला फरक पडलेला आहे, मला सुद्धा पडू शकतो। मग मी आता 1.5 वर्ष होऊन गेले, एकदम बेस्ट आहे। मी जर कमीत कमी 8 किलोमीटर मी डोंगरात वगैरे असं चालतो, मला दम वगैरे लागत नाही, काय नाही। नमस्कार, मी अरुण अनंत पाटील। 2020मध्ये सप्टेंबरच्या 1 तारखेला मी इथे जॉईन झालो होतो। 70, 80 आणि 90%
असे ब्लॉकेज होतं माझे. आणि तेरणा हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबईमध्ये मला बायपास सांगितलं होतं. आणि मला तिथे एका मित्राने असं सांगितलं की माधवबागमध्ये जर गेलास तर बघ तिथे कसं काय. पण हिंमत होत नव्हती, कारण कोरोना त्यावेळेला खूप भयानक होता. आणि आम्ही असा निर्णय घेतला, बरोबर माझ्या फक्त मिसेस आणि मी, तिथून पळून येण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. सोडतच नव्हते. बायपास सांगितला ना, कारण त्यांचं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय ते. तर आम्ही डायरेक्ट इथे आलो. इथे आल्यानंतर मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं होतं की गेटमधून आत आल्यानंतर जाईपर्यंत इथला सर्व स्टाफ एवढा सपोर्टेड होता ना की खूपच, की मला असं वाटत होतं आपण कुठे हॉस्पिटलला नाही आलो आहे, आपण एका ठिकाणी असं चांगल्या मंदिरामध्ये आलो आहे असंच फील मला होत होतं त्यावेळेला. आणि आज योगायोग पण असं. आणि माझी आता तब्येत इतकी फर्स्ट क्लास आहे. माझं वजन खूप घटलं होतं, 54 किलो झालं होतं 62वरून. आता पुन्हा मी 61-62 एवढं वजन माझं मी कंट्रोल ठेवलं. आणि रोजचा व्यायाम फार महत्त्वाचा आहे. आणि डाईट जे आहे ते रेग्युलर, आता पूर्वी काय होतं आणि आता आहे ते चेंज केलं आहे मी. आणि आमची घरची जी परिस्थिती पाहिली तर आम्ही तेव्हा ऑपरेशनसुद्धा करू शकत नव्हतो, बायपास. पण इथे आल्यानंतर आम्हाला इथलं आमचं घरच मिळालं. आणि आज योगायोगाने सर पण मला आज गेटवरच भेटले. आमचा देवमाणूस आहे. मी मग सरांनी डायरेक्ट तिथेच म्हटलं की यांच्यामुळे आम्ही इथे आज उभे आहोत बिंदास. नाहीतर आज माझं कुठं ऑपरेशन जर झालं असतं तर मी आज इथे पण नसतो. अशी परिस्थिती होती. आणि आज मला खूप आनंद आहे की माधवबागमध्ये येऊन बऱ्याच जणांनी ट्रीटमेंट जी घेत आहेत ते आनंदाने बाहेर पडताना दिसतात. स्वतः माझा अनुभव आणि जाताना आता आम्ही पण पाहतो. आणि खरोखर तिथलं पंचकर्म वगैरे एकदम, आणि तिथला स्टाफ आणि टोटल स्टाफ मी मग असे म्हटलं खूपच चांगला आहे, कोऑपरेटिव्ह आहे. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. मी सकाळी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं तुम्ही मला उत्तर दिलेलं आहे की पेसमेकर मला बसवायला सल्ला दिलेला आहे. आणि तुम्ही मला सांगितले की ते इन्व्हर्टरचं काम करते. मग मला नंतर एक असा प्रश्न मनात आला की माधवबागमध्ये आपण पेसमेकर बसवायचा जो सल्ला दिला आहे तो टाळून आपण हे कसं काय करू शकतो, अशा माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. त्याबद्दल मला तुमच्या उत्तर अपेक्षित आहे. काय समजून घ्यायचं आहे की पेसमेकर म्हणजे काय, तर माझ्या हृदयाकडे येणारा इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तेवढी छान येत नव्हती. करंट जो इलेक्ट्रिक करंट पोचायला पाहिजे तो पूर्णपणे पोचत नव्हता. ह्याच्या मागे काहीतरी कारण होती की हृदयाकडे मांसपेशीकडे येणारा रक्तपुरवठा त्या एका सर्किटला येणारा बरोबर नव्हता, म्हणून तिकडनं येणारा करंट कमी पडत होता. म्हणजे हृदय स्पॉट आहे का तो? ॲब्सोल्युटली. सो त्या हृदयाच्या त्या लेवलला जर मी रक्तपुरवठा वाढवला तर येणारा करंट वाढतो. वाढला की हृदयाचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनसुद्धा वाढतं, म्हणजे पंपिंगसुद्धा इम्प्रूव्ह होतं. आणि रक्तपुरवठासुद्धा वाढला की त्याच्यातून येणारा करंटसुद्धा इम्प्रूव्ह होतो. तुमचा हार्ट रेट जो नॉर्मली आपल्याला 70-72 पाहिजे असतो तो साधारण 50वरनं 60वरती जरी गेला संपला प्रश्न. मग काही सध्या 50च्या दरम्यान असतो माझा, 50 ते 55. हळूहळू वाढवून देतो आता. धन्यवाद. व्हेरी नाईस. नमस्कार सर. नमस्कार. माझे एक जवळचे नातेवाईक आहेत, 55 वर्षाचे आहेत. त्यांना म्हणजे दुसरा त्रास व्हायला लागला होता, BP, युरिक ॲसिड. तर त्यांनी फुल बॉडी चेकअप करून घेतलं. तर त्यांना नंतर कळलं की हृदयामध्ये होल आहे. तर मला असं विचारायची, त्यांना त्रास नाही झालेला पहिला काही आणि आत्ता पण होत नाही आहे, पण फ्युचरमध्ये जर त्यांना काही होऊ शकतं का प्रॉब्लेम? हा हृदयाचा जो होल असतो ना, तो ज्या दिवशी व्यक्ती जीवन घेऊन या पृथ्वीवरती येतो तेव्हाचाच हा रोग असू शकतो. जर हृदयाला होल असेल तर वयाची पहिलं वर्ष काढणं सर्वात डिफिकल्ट असतं. जर वयाचं पहिलं वर्ष निघालं असेल तर या होलशी संबंधित आता कुठलाही त्रास होणार नाही. जर झाला असता तर पहिल्याच वर्षात झाला असता. सो तिथे काही घाबरायची गरज नाही. आता जेव्हा त्या हृदयाला होल असतं तेव्हा लक्ष एवढं ठेवलेलं पाहिजे की काळजी आपल्याला छान प्रकारे घेतलेली पाहिजे. वजन जर जास्त वाढत गेलं त्या व्यक्तीचं तर परत हृदयावरती लोड येऊ शकतो. व्यायाम नसेल केलेला आणि त्याच्यामुळे रक्त घट्ट व्हायला लागलं तरीसुद्धा लोड येऊ शकतो हृदयावर. जर साखर वाढलेली असेल रक्तातली किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तरी हृदयावरती लोड येऊ शकतो. सो अशा व्यक्तींनी आत्ता छान आहेत, कारण का त्यांना काही त्रासच नाही आहे. फ्युचरसाठी आता फक्त त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती मस्त कंट्रोल ठेवायचा की 80-90 वर्षे कुठेच जात नाही. थँक्यू सर. सर माझा एकदम बेसिक प्रश्न आहे. जसं की आपण म्हणतो हृदयरोग किंवा हार्ट डिसीज जे होतात तर मग लेफ्ट साईड आपली दुखत असते.
तर समटाईम काय होतं की आपल्याला लेफ्ट साईडला दुखत असतं आणि मग आपण डॉक्टरकडे जातो, म्हणजे आपण ऑलरेडी घाबरलेलो असतो की येस, कारण आपण डायरेक्ट रिलेट हार्ट डिसीजशी करतो. डॉक्टर सांगतात की जस्ट आपल्याला समटाईम हे होतं ना, ॲसिडिटी वगैरे होते त्यामुळे दुखतं. तर मग मला हे विचारायचं होतं, हाऊ टू फाइंड द डिफरन्सेस इन बिटवीन ॲसिडिटी अँड हार्ट डिसीज. पहिलं आपण काय बघूया की हे जे छातीतलं दुखतं हां, हे हृदयाचं आहे की नाही, हे प्रिलिमिनरी लेवलला मला घरातल्या घरात कसं कळू शकेल. सो पहिली गोष्ट, समजा जर मला दुखणं मला लोकेट होऊ शकतं की हे बघ ह्याच स्पॉटला दुखतंय, तर ते हृदयाचं नाही. अच्छा. दुसरं, समजा जे दुखतंय ते मी हात हलवलं, मूवमेंट केली आणि ते दुखणं वाढलं किंवा कमी झालं, तर ते हृदयाचं नाही. ओके. जर ते दुखणं मला कंटिन्यू 2-4 दिवसांपासून तसंच आहे, तर ते हृदयाचं नाही. ओके. आता हृदयाचं आहे कशावरून, तर जर हे दुखणं मला कळतच नाही आतमध्ये कुठे दुखतंय, आतमधल्या आतमध्ये काहीतरी भयानक दुखायला लागलेलं आहे, तर ते हृदयाचं असू शकतं. दुसरी गोष्ट, जे काही दुखणं आहे ते हळूहळू हळूहळू मागच्या 30 मिनिटात 45 मिनिटात तासाभरात 2 तासाभरात वाढत चाललेलं आहे आणि आतमध्ये ठणकायला लागलेलं आहे, तर ते हृदयाचं असू शकतं. तिसरं, जर मी दाबल्यानंतर त्या दुखल्याला कमी होत नाही आणि वाढतही नाही आहे, तर ते दुखणं हृदयाचं असू शकतं. सर्वात बेस्ट आहे की घरातल्या घरात हे पहिलं स्वतःला ओळखणं हे गरजेचं, पण ॲट द सेम टाईम डॉक्टरी हेल्प मिळवणं आणि तेव्हाच्या तेव्हा ECG काढून घेणं, किंवा तेव्हा आजकाल वेगवेगळे असे रक्तातले पण टेस्ट असतात जे तुम्हाला सांगू शकतात की हे तुमचं दुखणं हे तुमच्या हृदयाशी संबंधित आहे की नाही. सो हे नेहमी असं म्हटलं जातं रिसर्चवरनं सुद्धा की 90-95% वेळा जे हृदयात हे जे छातीतलं दुखणं असतं हे कधी हृदयाशी संबंधितच नसतं. ॲक्च्युली हां. 5% 10% वेळा असू शकतं, पण ते 5-10% ओळखणं खूप गरजेचं असतं. सो बऱ्याच वेळेस असं होतं की आपण लेट करतो ह्या गोष्टींना ओळखण्यात आणि प्रॉब्लेम होतो. सो मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की लेट होऊन देऊ नका, कारण का ईच आयुष्य आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो काळजी घ्या, म्हणजे हे दुखणंच कधी येणार नाही. येस सर, थँक्यू सो मच. की मला 3-4 वर्षापूर्वी थायरॉइड होता आणि मी 2 महिने मला 25 mgची गोळी स्टार्ट होती, म्हणजे 8 पॉईंट काहीतरी समथिंग होता. पण मी असं म्हणजे मला खूप जणांनी सांगितलं की नाही थायरॉइड आहे तर आता कंटिन्यू तुला गोळी खाणं गरजेचंच आहे आणि असं. तर मग माझ्या बहिणीने मला सांगितलं जर तू एकदा सुरुवात केलीस ना तर तुला खावंच लागेल, तू मेंटली प्रिपेअर राहा. तर मी 2 महिनेच ती गोळी खाल्ली. त्याच्यानंतर मी ठरवलं की काही होऊ दे, तर मी थायरॉइडची गोळी खाणार नाही, काही होऊ दे. आणि आज आहे ना मी म्हणजे तो लगेचच मला वाटतं वर्षभराच्या आत आहे ना माझा थायरॉइड पूर्ण गेलेला होता 0वरती. सुपर. पण मला मागे मी माधवबागला आली होती ना, तर तेव्हा मला थोडंसं शुगर डिटेक्ट झाली होतं. तर थायरॉइडमुळे शुगर होते की थायरॉइड नाही आहे. पण आता नीट समजून घेऊया, थायरॉइड म्हणजे काय, माझ्या शरीराचा MACB इलेक्ट्रिसिटी बनवणारं पूर्ण ऑर्गनायझेशन माझ्या शरीरातली म्हणजे थायरॉइड. हां, की ऊर्जा जी बनवते माझ्या शरीरात ती थायरॉइड. सो थायरॉइड माझ्या शरीरात मला ताकद देत असतो. म्हणून बऱ्याच वेळेस बघितलं जातं की थायरॉइडचा रोग ज्यांना असतो ते कधी कधी ओव्हर ॲग्रेसिव्ह बनतात, राग खूप जास्त येत असतो, कारण का एनर्जी खूप जास्त आलेली आहे. सो अशा वेळेस काय करायचं असतं, आपल्याला आहारावरती थोडंसं आपल्याला कंट्रोल करायचं असतं, जे तुम्ही कदाचित केलं असेल अननोईंगली, आणि ते केल्या कारणाने तुमचं थायरॉइड नॉर्मलला आलं. आणि त्याचबरोबर जसं हे आहार तुम्ही ह्याच्यातला कमी केला तसं तुम्हाला शुगरवरती पण फायदा दिसतो. सो हे सगळे रोग आतमधून एकच आहेत, नावं वेगवेगळी आहेत. तुम्ही एका गोष्टीला म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलला तुम्ही सुधारलं, काम सोपं होऊन जातं. सो शुगर असो का थायरॉइड असो, काम आपल्याला आपल्या आहारावर करायचं आहे, आपल्या जीवनशैलीवरती करायचं आहे. रात्रीचं लेट झोपणं आणि सकाळी लेट उठणं हीच एक प्रकारची जीवनशैलीचं मिसहॅप आहे. त्याला थोडंसं रेक्टिफाय करत गेलात की काम सोपं होऊ शकतं. आणि दिवसभरातून जे काही आपण आहार ठेवू त्या आहाराला नीट मोजून मापून जर आपण खायला सुरुवात केली, की पहिलं विचारलं की मला खरी खरी भूक लागली आहे का वेळ झाली म्हणून मी खातीये, हे जर आपण स्वतःला विचारत गेलो तर आपलं काम अजून सोपं होऊ शकतं. चला तर मग आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमाच्या जबरदस्त भागाची, अर्थात कोण आहे किती फिट हे जाणून घेण्याची. तर आता आपण खेळणार आहोत खेळ. जर मागचा भाग ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहीतच असेल की पहिला खेळ कोणता आहे, पण तुम्हाला मी सांगते की आपला पहिला खेळ आहे फुगे फुगवण्याचा, अर्थात तुमची श्वसन क्षमता किती चांगली आहे हे तपासण्याचा. मग त्याच्यासाठी आता आपण 2 टीम्स पाडलेल्या आहेत ज्या तुम्हाला दिसतच असतील. माझ्या उजवीकडे जे जे उभे आहेत ते आहेत टीम A मध्ये आणि दुसरे आहेत टीम B मध्ये, अर्थात
त्यांना आपण त्यांच्या आवडीची नावं देण्याची संधीही देतोय. तर तुमच्या टीमचं नाव काय असणार आहे? बाप रे, पंचमहाभूतांचं महत्व काय सांगितलं डॉक्टरांनी. आपल्याकडे टीम जल आलेली आहे, अर्थात तुमचंही नाव काहीतरी असं तडकदार पाहिजे. बरं, तुमचं काय नाव आहे आता? अग्नी. वा, आता जल अग्नीवर भारी पडते की अग्नी जलावर भारी पडते या ठिकाणी हे पाहायला खूप मजा येणार आहे. अच्छा, सर्व स्पर्धकांनी आपापली नावं सांगा. तुमचं नाव? जयनील. तुमचं नाव? आदेश. तुमचं? पूनम. जयश्री. ओके, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आता जास्तीत जास्त फुगे कोण फुगवणार? तर तुम्ही म्हणाल की फुगे फुगवायचे आहेत ना, त्यात काही नवीन आहे. आम्ही लहानपणापासून वेगवेगळ्या हॅपी बर्थडेला फुगे फुगवलेले आहेत, पण असं नाही आहे. इथे आहे एक पण, तो पण आहे 30 सेकंदांचा. 30 सेकंदांमध्ये कोण जास्तीत जास्त फुगे फुगवणार तोच ठरणार विजेता. पण त्यासाठी मी एकेका तुमच्या सहकार्याला बोलवते. टीम जलमधून एक जण या पुढे. चला, हे तुमचे फुगे ते तुम्ही द्या तुमच्या सहकार्यांना. आता नाही, मी स्टार्ट बोलल्यावर. आता टीम अग्निमधून कोण येत आहे सपोर्टसाठी? चला, तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. बरं, तुम्हाला सांगायचं आहे, आता जेव्हा मी या स्पर्धेविषयी सांगत होते तेव्हा मला एक प्रश्न आला, फुगे फक्त फुगवायचे आहेत की गाठ पण मारायचे? फुगे असे फुगवायचे आहेत की एखाद्या लहान मुलाचा बड्डे असेल तर तो छान नाचायला हवा ते सगळे फुगे बघून. ठीक आहे, असे एवढे भारी फुगे झाले पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. एक वर्सेस एक, 2 वर्सेस 1, 2 वर्सेस 1. लवकर 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 गाठ मारा, लवकर गाठ मारा. 3 वर्सेस 2. त्यांचा फुगा पुन्हा एकदा त्यांची हवा गेलेली आहे. आणि तुमची वेळ संपली. एक फुगा उचला. तुम्ही पाहू शकता 4 विरुद्ध 3 असा हा खेळ झालेला आहे. आणि योगायोगाने जल टीम कडे निळ्या रंगाचेच फुगे आलेले होते आणि त्यांनी बाजी मारलेली आहे. आता जो खेळ झाला त्यात पाण्याने आग विझवली, अर्थात जल टीमने अग्नी टीमवर विजय मिळवला. पण आता खरं तर कळेल की कोण कोणावर पडणार भारी. कारण आता भारी 4 किलोचं वजन असं उचलून धरायचंय. त्यासाठी जल टीम कडून एक जण येणार, अग्नि टीम कडून एक जण येणार आणि कोण जास्त वेळ असा सरळ हात करून हे 4 किलोचं वजन पकडून धरेल तो ठरेल विजेता. चला तर मग कोण येते जल टीम कडून? ये, काय नाव आहे तुमचं? तेजस्विनी. हाय तेजस्विनी. आणि अग्नि टीम कडून कोण येतंय? अरे वा वा वा, तुमचं नाव काय आहे? प्रिया पटेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Are you ready? 1 2 3 start. Come on. वा. हात खाली जातोय. तर हा 4 किलोचं वजन उचलण्याचं काम पूर्ण केलेलं आहे प्रियाजींनी. खूप खूप अभिनंदन. चला तर मग आता वळूया पुढच्या खेळाकडे. आता सुद्धा वजन उचलायचे 2 किलोचं, पण आता जास्त मजा येणार आहे कारण हे वजन एका जागी नाही उचलायचंय. आता पळायचे वजन घेऊन. तुम्ही पाहू शकत असाल मागे एक रिंग ठेवलेली आहे, त्याच्यात एक डंबेल आहे, ते आहे 2 किलोचं वजन. आणि इकडे एक रिंग ठेवलेली आहे, त्यात आहे 2 किलोचं वजन. करायचं काय आहे, खूपच सोपा हा खेळ आहे. पण ते वजन आहे 2 किलोचं, ते उचलायचं पळत यायचं. इथे वजन आहे 2 किलोचं, तिथे ते ठेवायचं, हे उचलायचं पळत जायचं, मग ते ठेवायचं, दुसरं वजन उचलायचं पळत यायचं. 30 सेकंदांमध्ये जो कोणी जास्तीत जास्त फेऱ्या मारेल तो ठरेल विजेता. थँक्यू सो मच. तर टीम जल कडून कोण येणार आहे धावायला? अरे वा, गिव मी अ हाय फाइव. येस. आणि टीम अग्नीकडून कोण येतंय? अरे वा, ये. काय नाव आहे तुमचं? रुपाली वाणी. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. तुमचं नाव? पूजा. तुमची वेळ सुरू होते आता. आता जल टीम कडून काय घडतंय बघूया. तुमची वेळ सुरू होते आता.
चिडतायत ते कारण मी सांगते. जेव्हा अग्नी टीम कडून या फेऱ्या झाल्या तेव्हा 9 फेऱ्या पूर्ण केल्या. 10वी फेरीत त्या इथे होत्या, तिकडे जात होत्या, तेव्हा वेळ संपली आणि जल टीम कडून 10वी फेरी अगदी पूर्ण झाली. त्यामुळे ते ठरतात विजेते. खूप खूप अभिनंदन. तर तुम्ही पळून पळून दमला असाल, फुगे फुगवून धाप लागली असेल तरी सुद्धा आता तुमचा श्वास जरा रोखून धरा, कारण आता जे जे जिंकलेले आहेत त्यांना मिळणार आहेत छान छान गिफ्ट्स. तर आपला पहिला खेळ होता फुगे फुगवण्याचा आणि ज्यामध्ये विजयी ठरले जल टीम आणि त्यातून आले होते जय, नील आणि आदेश. तुम्हाला डॉक्टर रोहित साने यांच्याकडून मिळत आहे हेल्दी गिफ्ट. आणि पुढची स्पर्धा होती वजन उचलण्याची. थोडं नाही बरं, 4 किलो वजन उचलून हात वर पकडून राहायचं होतं आणि त्यात बाजी मारली अग्नी टीम कडून प्रिया पाटील यांनी. खूप खूप अभिनंदन. त्यांना सुद्धा मिळत आहे डॉक्टर रोहित साने यांच्याकडून हेल्दी गिफ्ट. खूप खूप अभिनंदन. आणि आता जी स्पर्धा अतिशय अटीतटीची ठरली, ज्यामध्ये रुपाली वाणी यांनी जल टीम कडून 9-10च्या फरकाने बाजी मारली, त्या फेरीचा आता आपण सत्कार करणार आहोत. आणि मी रुपाली वाणी आपल्याला या ठिकाणी बोलवते. डॉक्टर रोहित साने यांच्याकडून हेल्दी गिफ्ट हॅम्पर देऊन आपला सत्कार होणार आहे. खूप खूप अभिनंदन. आणि अशा प्रकारे आजचा आपला हा कार्यक्रम सुफळ संपन्न झाला असं मी जाहीर करते. डॉक्टर रोहित साने, आपले खूप खूप मनापासून आभार. आपण या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना, आपल्या सर्व रुग्णांना खूप खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. आता शेवटी या कार्यक्रमाच्या समारोपाला काय संदेश द्याल आपण? संदेश एकच सिंपलसा द्यायला आवडेल आणि सगळ्यांसाठी असेल तो संदेश. तो सिंपलसा संदेश एवढाच असेल की रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास रोजच्या रोज नियमित व्यायाम करा. व्यायाम करत राहिला तर हृदयरोगाचा धोका कधीही उत्पन्न होणार नाही. सो निरोगी राहा व्यायाम करून. वा 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 वा, निरोगी राहा व्यायाम करून. सर, खूप खूप मनापासून आभार आपले. आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं, धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, मी तुम्हाला सुद्धा सांगते, आम्ही आरोग्याचा अश्वमेध घेऊन येऊ शकतो. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा. आपण देखील आरोग्यदायी खेळ खेळू. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी24 तास. तसंच निरोगी रहा, निरोगी जगा. निरोगी जगा. आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून.